एक अशी धक्कादायक बातमी जी वाचून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल। ही घटना शहाजहानपूर जिल्ह्यातील जैतीपूर भागात घडली आहे। इथे रविवारी 15 दिवसांची एक जिवंत चिमुकली जमिनीत गाडलेल्या अवस्थेत आढळली। गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलिसांनी बाळाला जमिनीतून बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। पोलीस अधीक्षक राजेश द्विवेदी यांनी रविवारी पीटीआयला सांगितले की जैतीपूर पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गोडापूर गावात ही 15 दिवसांची चिमुकली छोट्या झाडांच्या मध्ये जमिनीत गाडलेली होती। तिच्या रडण्याचा आवाज ऐकून एका गावकऱ्यानं जवळ जाऊन पाहिलं असता त्याला चिमुकलीचा एक हात जमिनीतून बाहेर आलेला दिसला। त्यांनी सांगितलं की माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी काळजीपूर्वक माती हटवून चिमुकलीला बाहेर काढलं। द्विवेदी यांनी सांगितलं की त्यावेळी चिमुकलीचा श्वास सुरू होता। तिला स्थानिक सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आलं, जिथून तिला पुढील उपचारांसाठी मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आलंय। मेडिकल कॉलेजचे प्राचार्य राजेश कुमार यांनी सांगितलंय की दुपारी गंभीर अवस्थेत एका चिमुकलीला रुग्णालयात आणलं होतं। बचावलेल्या या निरागस बाळाच्या हातातून रक्त वाहत होतं। तिच्या कान व तोंडात माती गेलेली होती। डॉक्टरांचा अंदाज आहे की मुंग्यांनी चावल्यामुळे आणि कावळ्यांनी चोच मारल्यामुळे बाळाला जखम्या झाल्या असाव्यात। तिला तात्काळ जैतीपूर सीएचएस मध्ये नेण्यात आलं, जिथे प्राथमिक उपचारानंतर तिला चांगल्या उपचारांसाठी शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले। बाळाची बोटे एकमेकांना जोडलेली आढळली। ती एक जन्मजात विकृती आहे। पोलीस ठाण्याचे प्रभारी गौरव त्यागी यांनी सांगितलंय की पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करतायत। घटनास्थळी सापडलेल्या टिळ्याच्या खुणा आणि बाळाच्या अंगावर असलेल्या नव्या कपड्यांवरून असा अंदाज लावला जातोय की बाळ एखाद्या कुटुंबातील छठी कार्यक्रमादरम्यान जिथे असावं। पोलीस आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताय, त्याचबरोबर खासगी रुग्णालयामधूनही माहिती गोळा करत आहे। उपनिरीक्षक इतेश तोमर यांनी स्वतः घटनास्थळी पोहोचून बाळाला मातीतून बाहेर काढलंय। या मानवी चमत्काराबद्दल लोक देवाचे आभार मानतायत की बाळाचा श्वास अजूनही सुरू आहे।